आज काढली खूप दिवसानंतर चार्जिंग बिर्जिंग करून गाडी. त्याला मजा यायला लागली. येते का मजा शिवांश? 4 वाजलेले आहेत आता आणि मी जरा बाहेर चाललो आहे. पावसाचं वातावरण आहे. जर्किंग वगैरे सगळं डिक्कीतच ठेवले. मोबाईल घेऊन जायची गोळ्या. ते मागच्याच रुटीन चेकअप झालं नव्हतं ना, तर ते रुटीन चेकअपसाठी निघालो आहे. मला वाटतं त्यांना एकदा 6:30 वाजता बोलवले त्यांनी. बघूया आपण कोणतरी असं पोरं वगैरे तिथे जाऊन टाईमपास करता येईल जरा, नाही तर मग डायरेक्ट डॉक्टरकडे जाते. हे खास गाडी धुण्यासाठी केलेलं आहे आमच्या पप्पांनी. दिसतंय लय भारी उपयोग यायचा. सगळ्यांच्या गाड्या त्याच्यानेच धुतल्या जातात. मी तर काही गाडी जास्त धुतच नाही, भाऊ आणि पप्पाच धुतात. हो का, ही बंटीने आत्ताच धुतली. आता पेट्रोल कशात हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण पाऊस पडतोय आत्ता. तर मग हीच गाडी न्यायला लागणार आहे. पण पेट्रोल नसेल तर काय मग नेऊ शकत नाही आपण. पेट्रोल पंपावरती तरी जाईल, कारण ही जास्त काढत नाही ना आता गाडी. एकटाच जातो बाहेर. श्वेता आणि ते दोघं असल्यावरतीच ही गाडी घेतो मी, नाहीतर जास्त चालवत नाही. भाऊ पण चालवत नाही, मी पण चालवत नाही. आहे पेट्रोल तर पंपापर्यंत जाऊ शकते. पंपापर्यंत जाऊया. नाही, भरपूर पेट्रोल आहे. घरात जाते गाडी. महिन्याला चालवलेली नाही बहुतेक. थोडासा थेंब तर पाऊस पडतोय, म्हणजे एक 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 थेंब असं पडतोय. पण मला वाटतं वाढेल. इथनं घालून जावं वाटते, पण लय गरम होते इथनं घालून गेल्यावरती. म्हणून बाहेर गेल्यावरती जरा बघावं घालावं, नाहीतर मला वाटते इथनंच घालावं, कारण पाऊस दिसतोय मला समोर भरपूर. आपण आपल्या पार्किंगला जाऊया आणि मग घालूया. चप्पल काढून घालावं लागतं ना, तर ते पाय खराब होतात. आपण आपल्या घरीच जाऊ, घरी म्हणजे पार्किंगला जाऊ आणि मग घालू. कसं दिसतोय? झाले मी माझं छिलकं घालून तयार. पावसाच्या पाण्यापासून रक्षणासाठी. आणि ह्या रेनकोटला 5-6 वर्ष झाली, अजून नवीन सारखाच. घंटा पाणी आतमध्ये येत नाही. हा, पण खूप जवळ असल्यावर येणार. शेवटी निसर्गासमोर कोणच टिकू नाही शकत. ठीक आहे, चलू लगेच निघतो, कारण पाऊस पडायची शक्यता आहे. आल्या आता मित्राच्या रूमवर. त्याला खाली बोलून घेतो, कारण कॉफी प्यावं म्हणते. बाहेर आल्यावर जरा बाहेरचीच कॉफी पिलेली चांगली असते. त्याला पण काहीतरी खायला जायचं आहे. इथे आपण दुर्गापाशी नाऱ्यात. एवढे एकच वाली आहे आम्हाला सध्या रूमसाठी. त्याचं पण काहीतरी झालं की मग ती रूम पण आमची गेली. मरना है क्या भोसड़ी के? 2000 years later. परत 5-6 दिवसाचाच कोर्स दिलेला आहे. बघू आता तो कोर्स फरक पडायला लागलेला आहे मला. आता मित्राकडे पण जाऊन आलेलं आहे, पण आता बघू. 7:30 वाजलेले. टाईमपास करायला जायच्याकडे आहे. घरी जायचं की आता खाली गेला ठरवू आपण फोन लावल्यावर. 2000 years later. 7:30 वाजले. आत्ता आलो आहे मी. थोडंसं भिजलंच आहे, एवढं काय भिजणारच. जसं बोललो, निसर्गासमोर काहीच टिकू नाही शकत. गोळ्या वगैरे आणल्यात. आता पहिल्यांदा आवरतो आणि जेवण करून घेतो मस्तपैकी. तुफानी पाऊस चालू आहे इथं. पाऊस चालू झाला ना, समोरचं काही दिसतच नाही हायवेला, एवढा पाऊस असतो. आज पण लेटच झालेलं आहे मला. आत्ता व्हिडिओ एडिट करायला बसलो आहे मी, नाही का. ह्याचा चालू आहे ABCD. अरे व्हिडिओ एडिट करूनच जेवण करणार आहे, म्हणजे पटकन अपलोड करायला. खूप माझे फॅन्स वाट बघत असतात ना, व्हिडिओ मी टाकणार मग ते बघणार, म्हणून व्हिडिओ एडिट करून टाकते. शाबास. ठीक, करतो व्हिडिओ एडिट. सुशीला देऊ करून? सुशीला झालं ना जेवण आता. शिवांश, पाऊस पडतोय बाहेर छान.
म्हणलं सुशीला आपण जाऊ दे उद्या आपण मस्त भेळ बनवूया. आता आपल्याकडे पाऊस चालू झालाय. तेलकट तर आपल्याला खायचं नाही, बनवायचंच नाही तेलकट. पण हे जेवण व्हायच्या आधी विचारायचं ना असलं सगळं. हा माझं आत्ता लक्षात आलं ना की भेळ म्हणल्यावर तुला माहिती आहे आता जेवलोय म्हणल्यावर काय मागणार नाही, विचारायचं देऊ का बनवून ठेवते नंतर खावा. राहू दे. ये इकडे बाळा चल. जेवण झालंय, वांगा आणि भाकरी खाल्ले मस्तपैकी. चालायला जायचं होतं पण असं लपडं झालंय की वर लय पाऊस जोरात चालू आहे. वर म्हणजे बाहेर लय पाऊस जोरात चालू आहे, त्यामुळे चालायला जाऊ नाही शकत. आता घरातच चालणार आहे. घरातलं पण अंतर तेवढंच आहे, वरच्या एवढंच घरात चालतो. आता ह्याचं जेवण चालू आहे, ह्या दोघांचं राहिलं जेवण अजून, बाकी सगळ्यांचं झालं जेवण करून. बांट्या यायचं आहे अजून, पावसामुळे थांबला बिबला असेल कुठेतरी. दुसरं काही कामच नाही म्हणा. कसं वाटलं श्वेता मीम तुला? कसं वाटलं सांग की. हां काय बोलायचं नाही ह्याच्यावर, कॅमेरा बंद झाल्यावर बोलणार आहेस. माझ्या हातातला दोरा बघतोय, माझा दोरा हातातला बघून झाला की स्वतःच्या हातातला दोरा चेक करतोय. चावतोय कुठं शिवांश त्याला? चावायचं आहे का ते? ओय शिवांश शांत बसला इथे येऊन द्यावागत. तर मम्मी आतमध्ये आहे ना, ते मम्मी बाहेर आली की परत लगेच पळतो तिच्याकडे. नवीनच खेळ चालू केला आहे तो खलबत्त्याचा. 2-3 दिवस झालं. ते लकडी का घोडा नाही का ते गाणं, ते म्हणतोय आता. काटी काटी पे घोडा घोडे के धुम पे जो मारा तोडा. तू म्हण, तू म्हण, म्हण ना तू. म्हणलं म्हणत नाही, त्याचा मूड असल्यावर म्हणतोय. पोटासोबत खेळतोय माझ्या. मजा येते, मजा येते का? कसं वाटते? तोंड बघा त्याचं, तोंड बघा, नाटकं बघायची. कसं वाटतंय? अंधाराचं काय आहे का? कसं गेलाय अंधारात एकटाच. टाटा करतोय आणि अजून आम्हाला. कुणाला टाटा करतोय बाळा? अरे वर बघ, कुणाला टाटा करतोय? 10 वाजलेले आहेत आता आणि झोपायचा टाईम झालेला आहे आपला म्हणजे आपल्या सगळ्यांचाच झोपायचा टाईम झालेला आहे. मी भेटतो तुम्हाला उद्या. श्री स्वामी समर्थ. आणि एक महत्त्वाचं, व्हिडिओ बघताय तुम्ही तर तिथं लाईक करा, कमेंट करा. आवडला असेल तर ते सांगा, आवडलं नसेल तर ते पण सांगा. बघा आणि सांगा म्हणजे आता मी काय बोलणार जास्त. त्याचं खेळणं अजून चालूच आहे. काय पळापळी करतोय रे शिवांश? हे गाणं बघतो, त्यात लहान बाळ वगैरे दिसले की पळापळी करतो. आता ह्याच्या आईचं आवरून बाहेर येतोपर्यंत ह्याचा खेळ असं चालू असणार आहे. ती आली की झोपून जातो लगेच. चला झोपूया आता. श्री स्वामी समर्थ.